गावदेवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही सगळी आता ट्रिप गावाची निघलेली आहे। जीवदानीला किती फॅन फॉलो भेटलेले आहेत, पोरं भेटलेले आहेत आपली सगळी। बघू शकता मित्रांनो, आता आई माऊलीचं नाव घेऊन त्रिशा दीदी पण इथं आहे। आई माऊली माझी चिंबाऱ्या गावांची गावदेवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही सगळी आता ट्रिप गावाची निघलेली आहे। आणि नारळ पोर्तन गावांचे जे कार्यकर्ते म्हणजे बालकृष्णा म्हात्रे हे सगळ्यांसाठी पुढे असतात। कुठला पण कार्यक्रम असतो मी खरं सांगतोय, आज मला ही संधी मिळली का आमच्या गावाची ब्लॉग करायला मिळलाय का कार्यक्रम चाललाय कुठंतरी ना, आम्ही पण ते यां सदस्य झालून मला बरा वाटलाय ना। आता आपण बघू शकता हो नारळ पोर्तून आणि आमची फॅमिली पण इथं सोबतच आहे। शकता राहुल दादा पण इथं आहे आणि तू पण येतो काय बघू शकता मित्रांनो। आता आमची गाडी निघलेली आहे आणि गणपती बाप्पा मोरया आणि अशी बसली आहे मित्रांनो बघू शकता। आणि आता आम्ही टप्प्याटप्प्यात परत निघू। चला मित्रांनो, आता आम्ही बसमध्ये निघलेलो बसलेलो आहे, बघू शकता सगळे आपले मंडळी आहे आणि प्रत्येक जण जोरून बसलेला आहे ज्याचा तो। आणि मित्रांनो तसा आई माऊलीचा माझ्या चिंबाराबाईंचा बघू शकता मित्रांनो, माझ्या चिंबाराबाईंचं नाव घेऊन आम्ही पहिला गावातून निघतून गणपती बाप्पा कुठलं पण आमचं धाकटीचं गावाचं पहिला नाव असतंय चिंबाराबाईंचं। चिंबाराबाईंचं जो नाव आम्ही घेऊन पहिला सगळी ट्रिप निघते आमची सगळी लोकांची। आणि बरीच लोक आमची आता बाहेरशी गावाची त्याची मुलं गाड्यांची जरी खाली दिसते नळ पडव पण आहेत बघू शकता। आणि आता आपण निघलेलो आहो धाकटीवरून निघलेलो आहो बघू शकता। आता आमची गाडी आलेली तशीच ट्रॅफिक कारीत गाडी काढलेली आहे। आणि नाक्यावर बघू शकता नाक्यावर कशी माणसं आहेत आपल्याला हात असतात। चला आपण गाडीत बसू बघू शकता। आता आमची राहिलेली माणसं दिगोड्याला पुढे बसतात। आता आम्ही जीवदानीला चालवलो आहे वरती बघू शकतो। आणि सगळी आता आलेले मंडळी शिलाईने येतात चालत चालत। मित्रांनो बघू शकता इथं दुकानाचं नाव आहे सगळी आणि जीवदानीचं मंदिर बघू शकता वरती आहे। आणि मित्रांनो बघू शकता आम्ही जीवदानीला आलो ना। दादा काय बोलते बघा खरोखर त्यांनी ओळखलं काय ओळखलं बोल तुमच्याकडे घोडा आहे ना म्हणजे त्यांनी माऊलीची ओळख दाखवलेली आहे जीवदानीला। तू कुठं आता मी कुठं आहे आता जीवदानीला तू कोण मी विरार म्हणतो विरार म्हणून बघू शकता मित्रांनो। याला बोलताना तुमचा सगळ्यांचा प्रेम माऊलीवर त्यांनी मला ओळखला ना दादा तुमचा घोडा आहे म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो युट्यूबला म्हणजे मी तुला मी बोललो का तुला का नाही तुझ्याहून तुम्ही ओळखलं नाव का तुझा ओळखलं नाही। हा बघा असा प्रेम आहे युट्यूबला सगळेजण आम्ही भेटलो माऊलीची ओळख निघलेली आहे लगेच बघू शकता। हा आपली माणसं भेटलेली आहे तिथं हे आमचे भाऊजी आणि भाऊजी ट्रिप आणलेली आहे सगळी पोरं येथून आम्ही नंतर तुला भेटतो। इथं मित्रांनो बघू शकता आई जीवदानीचा प्रवेशद्वार आहे इथून लोक वरती चढतात तर बघू शकता। आता लिफ्टमध्ये जाताना इथं प्रवेशद्वार आहे ना सगळी मंडळी चाललेली प्रवेशद्वारातून
आणि दादा असं चेक करतात. बघू शकता त्यांचं ते काम करतात ते बरोबर केलाच पाहिजे. कारण आपण पण त्याला सपोर्ट दिलाच पाहिजे जे चेकिंगचा आहे तो. ताई थँक्यू. असं किशा दिदी पण इथं थांबलेले. किशा दिदी तिकीटा काढते आता. बघू शकता नुसता लिफ्ट बोलतो ना आपण लिफ्टला चला. तर आम्ही आता लिफ्टचा तिकीट इकडे काढलाय पण तिकीट काढलाय सगळी आणि आतमध्ये बघू शकता लिफ्टला किती वेटिंगला लोक आहे मित्रांनो. बघू शकता ही सगळी वेटिंगला बसलेली आहेत आणि पुढं आता लिफ्ट चालणार आहे. एक लिफ्ट आता जाईल वरून परत ती नंतर त्याच्यानंतर आमची लिफ्ट येणार नंबर येणार. म्हणजे जे आपले बघू शकता फॅन फॉलो आपले भेटलेले आहेत मित्रचं. आणि खरंच सांगताय बघा आधी किती भीड आहे जायला आपल्याला. त्याला पण आपल्याला जायचं आहे तर जाऊ आपण त्याला थांबू वेटिंगला इकडे बाहेर आता. त्या दिदीचं आहे आणि आता पूर्ण वेटिंगला माणसं राहिलेली आहेत नदी पाहिजे आणि जी लिफ्ट येऊन आता आम्ही पण वेटिंगला राहिलेलो मित्रांनो. आता त्याच्यानंतर रोपवे चालू होईल आमची. भरपूर गर्दी आहे ना ही सगळी वेटिंग आहे आणि भविष्यात करतात. अशी भीड लागलेली आहे मित्रांनो. आता आम्ही बघू शकता लिफ्टमध्ये बसलेलो आहे ना. आता थोड्या टायमाने लिफ्ट चालू होणार आणि तशीच ही मंडळी आपली सगळी त्या लिफ्टमध्ये बघू शकता. आणि ताईच आहे कशा फॅमिली आहेत आणि आमची सगळी मंडळी बरेच जण मागं पण थांबलेले आहेत कारण फुल या चालतं आहे. मी ताईला दिला त्या लिफ्टमध्ये मिळलेलो आहोत लाईनमध्ये बघू शकतो दर्शनाचं. बघू शकता मंदिर सजलेलं आहे. आईचा मंदिर सजलेला आहे बघू शकता कपाली. आणि खरंच आता दर्शन घेऊन बाहेर निघलेलो आहो. दादा आपल्याला भेटला इंस्टाला आणि युट्यूबला तो व्हिडिओ बघतोय आणि असाच प्रेम राहू दे. त्याने आता बाहेर आलेले बोलला का दादा तुमचा व्हिडिओ बघतो ना. किती फॅन फॉलो भेटलेले आहेत पोरं भेटलेले आहेत आपली आणि जरूर जीवदानीची ग्रुप अख्खा पोरांचा. त्यांनी माऊली चॅनलला ते सबस्क्राईब केलेलं बघितलेलं आहे ना. ते सगळेजण बोलत असाच राहू दे प्रेम सगळेजण आहेत बघू शकता ना. कधी पण या पोरांना भेटा जरा आपला ओळख सांगायची का बाबा माऊली व्हिडिओ लाव तुम्हाला कुठला काय. आपण जसं सगळ्यांना मदत करतो तसं ते पण पोरं मदत करतात. या भावानी पहिला ओळखला आपल्याला काहीतरी दादा तुम्हाला फॉलो केला बघा बघू शकता युट्यूबला तुमच्या मुलं आम्ही इथपर्यंत जाऊ ना. असाच प्रेम राहू दे आमच्यावर ना. असाच व्हिडिओ व्हायरल करा पुढं. चला ठीक आहे. जय जीवदानी भेटलं दादा आपल्याला आणि दादा माऊलीचे फॅन आहेत बघू शकता. आणि दादा बोलले तर दादाचं दुकान पण आहे काहीतरी आपण गेलो त्याही आपल्याला सपोर्ट दिलाय तर आपण पण त्यांना दिला पाहिजे. दादा बोलले दुकानात आपले आम्ही तुमचा माऊली फॅन आहे. खरोखर सांगतो तुम्ही बघू शकता दादाच्या दुकानात आलं मी इथं आणि हे दादाचं पण आलं आपल्याबरोबर फोटो काढायला. तर काहीतरी तुमचा युट्यूबला सगळ्यांचा प्रेम आहे आणि आहे आणि इथं जरूर या. दादा काय नाव बोलत बघू शकता दिनेश भोईर म्हणजे आपला गाववाला आहे. इथं या कधी काही प्रॉब्लेम असला काय असला दादाला भेटा. माऊली व्हिडिओला आहो आम्ही नात्यांचं किंवा जे तुम्ही फॅन फॉलो आहो माझे ते तुम्ही सगळे माझे खास मित्र आहात आणि तुम्ही करा बिंदास फोटो काढू शकता. मित्र फोटो काढायला आलाय आणि येऊ दे दादा आणि असंच राहू द्या. तर बघू शकता आता आमच्या माणसं आलेली आहेत सगळी गाडीने चालली. चला आणि भाऊजी कसं आहेत भाऊजी. हा भाऊ ही ट्रिप आणलेली आमची गावाची असल्यान कशा बघा काय सुस्तायला ना आता जरसा जेवण खाऊन निघालेले आहेत. काही उपासवाले आहेत नुसतं जेवण खाऊन नको उपासवाली नाही काय सांगते दोघी उपासवाले आहेत ना. मग जेवण खाऊन सगळ्या काही आम्ही उपासवाले. हा मग गाडी चालली आता वजन होईल गाडीन जास्त. गणेशपुरीमध्ये इथं मंदिरात आलो आम्ही आणि कुंड मस्त गरम आहे आणि बघू शकता एक चमत्कार असते देवाचा. दादा पाणी गरम आहे ना. मग बघू शकता खरोखर सांगते कुंड जो आहे ना पूर्ण गरम पाण्यानं आहे आणि आलून इथं मंदिर आहे. ठीक आहे आपण दर्शनाला जाऊया पहिला. मित्र आता भोलेनाथाचं दर्शन जेव्हा हातपाय धुलेलं आहे. ओम नमः शिवाय नमः. भोलेनाथाची
पिंड तात्या बसलेले जाते. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः नमः. ओम नमः शिवाय नमः नमः. जी आमची ट्रिप आलेली आहे ती ट्रिपमध्ये सगळ्यांना दर्शनाला आलेली आहे बाजू. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय. बघू शकता मित्रांनो आता पालखी आलेली आहे. घाई झालेली आहे कारण मंदिरात परत पालखी गेली तर आरती झाली तर आणि बाबांची पालखी बघू शकता मित्रांनो. बाबांची पालखी आली. या पालखीच्या सोबत आम्हाला जायला मिळालं. छान खरं सांगतंय बोले ना त्याची पालखी जे बापांची पालखी आलेली आहे. बघू शकता ओम नमः शिवाय पालखी आलेली आहे. ही संधी मिळली आम्हाला पालखीच्या सोबत फिरण्याची. जय. बघू शकता आणि आता आम्ही मंदिरात जाईल कारण पालखी आलेली आहे. बघू शकता श्री महाराज की जय. बोले बघू शकता सगळ्या देवाच्या पायथ्याच्या आहेत. बघू शकता स्वामींचा मठ आहे न मठा जरी सगळ्या जणी आमच्या मंडळाचा आलेल्या आहेत. सगळ्या मंडळांशी त्याच्या बसमधून ताईचा आल्यान बहिणीचा आल्यान आमच्या त्या सगळ्या आल्यान आणि ज्याने आम्हाला हाणला बालकृष्ण म्हात्रे बरोबर ना तेच आमची धावपळ चालू आहे जेवणाची. पण त्यांचा आभारी आहो मी कारण त्याही आम्हाला आवडतं देवस्थान दाखवलं ना आधी दाखवतात पण त्याही सगळा भाऊजी ते आमची सगळी धावपळ तक्रार चालू आहे त्यांची जेवणा बिवणाची सगळ्या. तुम्ही बोलता मंदिरातून पाया पडून या. आता आम्ही रूम मधून निघलो आणि आता वज्रेश्वरी मंदिरात चाललेलो आहे आणि सगळी मंडळी येत आहे. बघू शकता आमची सगळी आणि सगळी आता वज्रेश्वरी मंदिरात पाया पडला आणि आम्ही आता ताट घेतलेला आहे आणि दादाच्या दुकानातून सगळ्याही जे आपल्याकडची आपलाच माणूस आहे भाऊ. हो भाऊजी बघू शकता. कुठं आणलं तुम्ही आता यांना बोला जरा. वज्रेश्वरीला आणलेले आहेत देवीचे मंदिरांना आम्हाला सगळ्यांना. मग किती होतो आपण गणेशपुरीला होतो. गणेशपुरीच्या आता आम्ही इथं आलेलो आहोत वज्रेश्वरीला आणि इथून कुठे जाणार मंदिर आहे एक मंदिर देवीचं तिकडे जाऊ नका. त्याच्या अगोदर आपण जीवदानीला गेलो तर जीवदानीला आणला आणि मी पहिला सांगते यांचा धन्यवाद मानते. मी यांच्यासोबत होतो आम्ही एका रूम मध्ये बापा होतो पण बघितलं आम्ही सगळी सोबत झोपलो. यो माणूस खाली झोपला म्हणजे यांना आवरी ट्रिप आणून सुद्धा घमेंड नाही भाऊजीनं आमचे. खरं सांगते मी मना बेकार वाटला किती आमची लोक आहेत आणि ते भाऊंचा मी मानते धन्यवाद. का तो माणूस आवरी घमेंड नाही त्यांना काहीच न अथरताना खालती झोपलेलं काय कोणालाच माहिती नसेल. मी काय सांगतोय जर चांगला तर चांगलाच सांगायचा जो आहे ते आहे वाईट आपण कोणाला बोलूच नाही पण भाऊंचा आहे ते मी बघितलं आवरी सेवा केली त्याची सगळ्यांची. आई माऊलीच्या चरणी प्रार्थना आवडीच करते काय त्यांची इच्छा काय असेल ती पूर्ण सगळ्यांच्या आशीर्वादाने होऊ द्या. तर आज आवल्याना तेही आवरा देवस्थान दाखवलंय. त्यांची भूमिका बघितली मी कसं झोपलेलं खालती मलाच बेकार वाटला काय जेव्हा मी बघितलं कोणाला माहिती नसेल आम्ही एका रूम मध्ये होतो पण ते खालती झोपले काय त्यांना घमेंड नाही कुठले. आणि ही त्यांची मुलगी बघू शकता. पप्पांनी तुमचा आवडी मोठी ट्रिप काढली काय बोलता ताई कसा वाटते तुला सांग. बरं वाटलं ना काय बघा आनंद वाटला ताईला. खरंच सांगते आम्हाला आनंद वाटला काय आम्ही त्यांना भाऊजी बोलतो ना आम्हाला पोरासारखं मानतात ते खरं सांगायचं म्हणजे ना. आता वज्रेश्वरी आईच्या मंदिराकडे बघू शकता आमची सगळी मंडळी जाईल आणि कसं आहे देव जय जय. मित्रांनो कशी लाईन लागलेली आहे आई माऊलीच्या दर्शनाला आणि मी पण येत आहे. आमची किशा दिदी फॅमिली पूर्ण बघू शकता मित्रांनो. आई माऊलीच्या दर्शनाला सगळी लोक आलेली आहेत. नवरत्नाचा सण आहे दर्शनाला भाविक भक्त लाईन लागलेली आहेत बघू शकता.
खूप सुंदर केलेलं आहे. ताईची आई ताई जर ताई साडी आली तर आपली नोंद करायला लागते ना. जरा बघू शकता ताई पण सेवा करतात ना. ज्यांची कोणी साडी आणली काय आणली एक ते बरं आहे काय म्हणजे जे नोंद आहे म्हणजे कसं कोणी कुठं नाही. बघू शकता भाऊ ही साडीचा मान दिलेला आहे आणि असाच आई माऊलीचा आशीर्वाद सगळ्यांना गाय गरिबांवर राहू द्या न पोटभर अन्न निवारा मिळून द्या. दुसरा काय नाही. आई सूर्य आईच्या मंदिराला मोबाईलमध्ये घ्यायचं नाही सराई सांगितलं आहे आणि आम्ही मोबाईल बंद करतो म्हणजे सांगतो. ओके चला बघू शकता भाऊजी म्हणजे सगळं दर्शन घेताना सगळ्या याच्याकडची दर्शन घेत आलो ना आम्ही. आणि साई मंदिरमध्ये आलो ना. साई मंदिरमध्ये आई फिरचा नवरत्नाचा घट मांडला आहे ना. घट मांडाचा घटाचं आम्ही सगळ्या दर्शन घेतलेलं आहे. बघू शकता थोडा कमी भाऊजी केलेला दिलेला आहे. पोरीला घे तुला घे प्रसाद घे प्रसाद दिलेला आहे. बघू शकता जेवण बनवायला आले फिरायला आलो आणि जेवण बनवतो इथं प्रमोद आमचं जेवण बनवते. बघू शकता प्रमोद जेवण बनवते आणि प्रिशा आणि भाऊजी आले निकडची पाण्याची सगळी सोय करून. आणि मग कसं वाटतं तुम्ही ट्रिप आणली गावाची? अख्खी चांगला वाटतं. हा मला ते चांगला वाटतंय. बरा झाला गावांची सगळी मंडळी एकत्र आणली आणि आली ते ट्रिप करली सगळी माणसं इकडे. किशा दिदी इथं बसलेली आहे आणि सगळी आमची मंडळी इकडे बसलेली जेवणाचं. काकू प्रत्येकाचा नवरा भाऊच बघता ना व्हिडिओ म्हणून तर लाईक करा फॉलो करा. दिसताय लोक सगळे अकाउंटला जा ना या करा का बरोबर का नाही. चला मित्रांनो थोडा दाखवला तुम्हाला साई मंदिर इथं. साई मंदिराचं दर्शन घेऊन सगळी जण इथं बसलेले बघू शकता. दादा जेवण सगळ्यांची सोय केलेली आहे. आभारी आहे सगळ्यांना. जागा आपले सगळी पहिली जेवणाची सोय केली नाही. पोरा बिरा इकडे जेवायला बसली. बघू शकता फिरायला आली अशीच मजा वेगळी असते ती. भाऊजी लोणचा त्यांचा बरोबर वारलाय. बघू शकता आणि माझ्या नवरत्नाचा 9 दिवस उपास आहे. पायान चप्पल नाही बघू शकता. आणि फलांवर आलेलो आहे. त्याला आई माऊलीचा आशीर्वाद आहे. त्या परत इथपर्यंत आलेलो आहे फलांच्यावर. संध्याकाळचं जेवण नसते मला. चला ठीक आहे.